नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देह व्यापार चालविणाऱ्या कुंदनखाण्यावर छापा मारून 5 पीडित मुलींची मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सुटका करण्यात आली आहे। दिनांक 21 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करण्याच्या पार्लर चालकांचा शोध घेत असताना मुंबई नाका हद्दीत आरंभ स्पा या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये बाहेरील राज्यातून महिला व मुलींना आणून मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू होता। कमर्शियल गाळ्यात आरंभ स्पा या ठिकाणी छापा कारवाई करून मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापार चालवणारी महिला नामे खुशबू परेश सुराणा हिला ताब्यात घेऊन वेश्या व्यवसायासाठी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यातून तसेच नाशिक मधील एक महिला अशा 5 पीडित मुली सगळ्या ठिकाणी मिळून आल्या। पीडित मुलींकडून आरोपी महिला हिने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देह व्यापार करण्याकरिता भाग पाडले म्हणून तिच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच त्यापूर्वी देखील आरोपी महिला नामे खुशबू परेश सुराणा हिच्या विरुद्ध पीटा व पोस्को कायद्याने गुन्हे दाखल आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अज्जल बुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे आदींनी यशस्वीरित्या राबवली आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।